नाव मी ही मीटिंग रेकॉर्ड करू शकतो का? गुरु भारती, सर. मी ही मीटिंग रेकॉर्ड करू शकतो का? विथ युअर परमिशन, तुमची सहमती आहे का मी ही जर मीटिंग रेकॉर्ड केली तर? यस सर. जर मला असं वाटलं की ही मीटिंग चांगली आहे आणि युट्यूबवर टाकायची असेल तर टाकू शकतो का? यस सर. बिल्कुल. ओके, ऑल राइट, ठीक आहे. चला, यस. कॉंग्रॅच्युलेशन. फर्स्ट ऑफ ऑल, यू आर माय VIP स्टुडंट अँड आय एम युअर पर्सनल मेंटर फॉर दिस एंटायर जर्नी. ओके. ना आता मला अगोदर अगोदर हे सांगा की तुम्ही, यस. मला तुमचं इंट्रोडक्शन पाहिजे. तुम्ही कुठून आहात, काय करता आहात, आणि का असं वाटलं तुम्हाला की आपल्याला ही पर्सनल मेंटरशिप बॅच घ्यायला पाहिजे? सर मी आता पुण्यामध्ये आहे. मी एक सर्व्हिसमॅन आहे आणि मी अच्छा, युट्यूब तुम्ही. वरती एक वर्ष दीड वर्षापासून माझं. हम्म, 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 येस. सर माझं पूर्ण नाव गुरुनाथ सत्यवान भारती आहे. मी जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे. बर. मी सर माजी सैनिक आहे. मी हम्म, पाठीमागच्या दीड वर्षापासून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतोय. बट बर. रिसेंटली माझं रिटायरमेंट आहे, त्यामुळे मी अजूनपर्यंत काही कुठं फॉर्म वगैरे भरला नव्हता. भरले होते बट मी सर फायनल परीक्षेसाठी मी अप्लाय केलं नव्हतं ड्यू टू लॅक ऑफ डॉक्युमेंटेशन. अच्छा, बट सर बर. आता मी इलिजिबल आहे, त्यामुळे मी अजून थोडा जास्त जोर लावलेला आहे यासाठी. आणि मी मागच्या दीड वर्षापासून युट्यूब वरती व्हिडिओज वगैरे बघतोय. त्यानंतर हम्म. तात्यांचा ठोकळा वगैरे पण मी स्टडी केलेला आहे जरा बऱ्यापैकी. ओके. तर सर मी पाहिल्यानंतर जेव्हा मी तुमचे व्हिडिओ आणि तुमचं पर्सनली तुमचं जे मेंटरशिप प्रोग्राम वगैरे बघितले, तेव्हा मला असं वाटलं की एक पर्सनल मेंटर असणं खूप गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेसाठी. तुम्ही पर्सनल स्टडी करू शकता, ते दॅट इज डिफरंट वे. बट एक पर्सनल आणि एक चांगला मेंटर जर तुम्हाला भेटला तर तुमचं जे गोल अचीव करण्याचा जे वेळ आहे तो कदाचित चांगल्यापैकी वाचू शकतो आणि मी लवकरात लवकर माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं सर बिल्कुल, मी बिल्कुल. तुमची यावेळेस मी तुमची बॅच घेतलेली आहे सर. ओके, ओके, ओके. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे तुम्ही भारत देशाचं रक्षण करत आहात. तुम्ही सध्या आर्मीमध्ये आहात. एम आय राईट? सर सर. आणि तुम्ही आता रिटायरमेंट होणार आहात, पण मग पुढचं जे टार्गेट आहे तुमचं आतापासूनच आहे. राईट. येस सर. आणि या थ्रू आउट दिस जर्नी मी तुम्हाला जे जे काही सांगणार आहे ते तुम्ही फॉलो करणार. हो सर, डेफिनेटली सर. अच्छा. आणि तुम्ही मिलिटरीचे आहात म्हणजे तुम्हाला टास्क वगैरे जर काही दिलं तर तुम्ही ते सगळ्यात अगोदर पूर्ण करणार, याची मला गॅरंटी आहे. ना मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या अगोदर कुठले पेपर दिलेले आहेत का? या अगोदर सर मी MPSC कंबाईन दिलेली 2024 ची. मी हम्म. त्यासाठी तर म्हणजे प्रीला तर आमचं मेरिट तर खूप कमी लागले होतं, पण मला त्यावेळेस 33चा माझा स्कोअर झालता. बर. आणि जी आता 2025 ची झाली त्यावेळेस माझा 38चा स्कोअर झालता सर. बर. बट माझं रिटायरमेंट झालं नव्हतं पूर्णपणे फायनल, हम्म. त्यामुळं मी मेन्स दिली नाही. कारण त्यावेळेस तर मला माझे जे फायनल डॉक्युमेंटेशन सबमिट करावे लागतात ना, की म्हणजे मी ऑलरेडी रिटायर झालेलो आहे म्हणून. हा, हा, हा. तुम्ही तर रिटायर त्यामुळे नाहीये मी सध्या. मेन्स दिली नव्हती. येस सर. बर, बर. आणि बर. मी आठ. पुणे सिटीचा पोलीस भरतीचा पण पेपर दिलेला, तर मला 100 पैकी 75 पडलेले सर त्या ह्यावेळेस. बर, बर, बर. थोडेसे कमी पडले असं पण वाटतंय मी तुम्हाला? अगेन नाही, तसे तर म्हणजे सिलेक्शन माझं ऑलरेडी लिस्ट मध्ये नाव होतं, पण मी गेलो नाही ड्यू टू लॅक ऑफ डॉक्युमेंटेशन सर. म्हणजे जस्ट ऑलरेडी जस्ट तुम्ही 4-5 वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे. फक्त आता येस तुमच्याकडे येस सर. ऑप्शन आहे की तुम्हाला बेटर तुमच्या लाईफसाठी, फ्युचर ग्रोथसाठी कुठलं चांगलं असणार आहे. कारण तुम्ही ऑलरेडी येस आता येस सर. फॅमिली पासून तुम्ही बराचसा वेळ दिलेला आहे. अँड आय थिंक दॅट यू वॉन्ट टू स्पेंड युअर क्वालिटी टाइम विथ युअर फॅमिली. राईट? येस सर. ओके, ओके, ओके. चालेल. मग आपण ही जर्नी सुरू करूया. आता तुम्हाला पहिला टास्क मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला जो सर. सिलेबस दिलेला आहे, संपूर्ण सिलेबस तुम्ही जिथे अभ्यास करणार आहात, जिथं ती तुमचे स्टडी टेबल वगैरे असणार आहे, तिथं तो सगळा चिटकवून ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे? आणि त्याचा ओके सर. फोटो आपल्या पर्सनल जो टेलिग्राम चॅनल आहे, ते ग्रुप आहे आपला, त्यावरती टाकायचे. पाढे कितीपर्यंत येतात ठीक आहे. तुम्हाला? पाढे सर जनरली 20 पर्यंत येतात सर. पुढच्या मीटिंग दहा. पर्यंत तुमचे 30 पर्यंत पाढे पाठ असले पाहिजे. ठीक आहे सर. ओके. आणखी ओके मागच्या सर. वेळेस तुमचं असं काय चुकलं MPSCच्या वेळेस
मला सांगू शकता अशा 3 चुका ज्या तुम्हाला यावेळेस अव्हॉइड करायच्या आहे, अशा कुठल्या चुका असतील? एक तर सर मॅथमॅटिक्स मध्ये जी थोडी अॅक्युरेसी म्हणजे कमी टाइम मध्ये विथ अॅक्युरेसी जे सोडवण्याचा प्रयत्न आहे ना सर, हं, हं, हं. प्रश्न सोडवतो पण काय होतं त्यामध्ये टाइम जास्त जातो बरं. अचूक उत्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर तो एक टाइम रिड्यूस करायचा आहे. हां, हां, हां. तो आणि टाईम रिड्यूस त्यानंतर करायचा. बरं. हो सर, मॅथमॅटिक्सचा हं, जे टाइम रिड्यूस करायचंय सर. आणि तुमच्या जे टीचर्स जे तुम्ही सजेस्ट केलेले त्यांनी डेमो पण दिलेला आहे. तर हं, 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 हं. त्यांच्याकडे जे काही स्पेशली काही नवीन काहीतरी जे शिकण्याची जे आहे ते मला ते बघायचं की ऍक्च्युली त्यांच्याकडे असं काय नवीन फॉर्म्युला आहे की डिजिटल ज्यामुळं सम, ते. डिजिटल सम. राइट. आपले येस येस सर. सेंट्रलचे जे आदित्य रंजन सर आहेत ना, ही इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आणि त्यांची जी सिस्टम आहे ना, ती मॅथ सॉल्व्ह करायची, तर ती अप्रतिम आहे. महाराष्ट्रातले खूप कमी म्हणण्यापेक्षा कोणीच करत नाही. मला आश्चर्य आहे त्या गोष्टीचं. तर ती जी मेथड आहे, त्यांनी त्यांचा स्वतःचा फ्लेवर आणि एक रेशो प्रपोर्शन आणि पर्सेंटेज मेथड त्यांनी स्वतः डिस्कव्हर केलेली आहे. तर पुढच्या सर येणाऱ्या सर काळामध्ये ही विल बी द किंग मेकर. कारण ते जीनियस आहे येस आणि सर. इंजिनियर पण आहे. हो सर, कारण मी पण कधी अशा प्रकारचं काय ऐकलं नव्हतं आणि पण नवीनच ऐकलं त्यामुळे थोडस मी जाणून घेण्यासाठी थोडं जास्त कीन झालतो. हा हा त्यामुळं हा म्हणलं हा. बघा, स्पर्धा परीक्षा आणि जी आहे सर ना, तर ती. दुसरं जे आहे की. येस येस येस. तुम्ही तुम्ही हा. आणि सर दुसरं म्हणजे जे GS GK मध्ये सर जसं वरून वरून जसे वन लाईनर क्वेश्चन्स वगैरे, त्यापेक्षा जे आता जो पूर्ण सिलेबस घेऊन मी चालणार तर त्यावेळेस की जो स्पर्धा परीक्षा म्हणजे जसं मेरिट मध्ये काय 1 2 3 मार्काने राहतात, तर ते जे हम्म, मार्क राहण्याचं जे कारण आहे की त्यामुळे तुमचा स्टडी जो आहे तो डीपली जर झाला तर त्यामध्ये तुमचे अजून स्कोअर तुम्ही वाढवू शकता. आणि तुमची एक्झॅक्टली जी एक्झॅक्टली. वरवरची स्टडी आहे नॉर्मली तुम्ही पेपर ओनली पुस्तक वगैरे वाचणार, PIQ सोडवणार, तर ती तुमची वरवरची स्टडी झाली. बट तुम्ही जर जो शिकवणार आहे तो डीपली बिलकुल एक एक टॉपिक वाईज, तर त्यामध्ये काय आहे की तो स्कोर वाढण्याचे पण चान्सेस आहेत आणि नॉलेज पण डीप नॉलेज प्रत्येक सब्जेक्टचं मला मिळेल. एक्झॅक्टली तर ते एक्झॅक्टली. पण कारण माझं एक आपण. हे होतं की कारण काय. येस, आपण फुटप्रिंट्स यासाठीच सर. विद्यार्थ्यांना सिलेबस डिकोडिंग आणि याचं पहिलं पाऊल जे आहे ना, इतकं मोजून मापून आणि कटाक्षानं आणि सगळ्यांना फॉलो करायला सांगतोय का? कारण की आपले कोणते टॉपिक झाले, हे तुमचे कोणते टॉपिक झाले हे मला माहित असणार आहे का? नाही. जगात कोणालाही तुमचे नाही सर. टॉपिक किती झालेले आहे, तुमचं कोणतं परफेक्शन आहे, काय तुम्हाला आणखी करायचं हे तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही कळणार. म्हणून आपल्या समोर तो जो आहे ना, एक आरसा असायला पाहिजे. आणि ते तुमचं टास्क जे आहे ना, जसं जसं टास्क तुम्हाला मी सांगेल थ्रू आउट दिस जर्नी, की तुमचा ही कन्सेप्ट झाली का, मी फक्त इंग्रजी नाही बाकीचेही विषय जे आहे ना, तर त्यांची देखील तुमची तयारी करून घेणार आहोत. ऑफकोर्स मी तुम्हाला शिकवू जरी नाही शिकलो ना, तरी तुम्हाला तुमचा माइंडसेट त्या झोन मध्ये न्यायचा आहे की तुम्ही ऑलरेडी त्या याच्यात गेले ना, की तुम्हाला सगळं काही सोपं वाटेल. आपल्याला ते अचीव्ह करायचं आहे. अभ्यासक्रम अवघड नाहीये. फक्त तुमचं मन त्या अभ्यासाला, एवढा अभ्यासक्रम आहे तर एवढ्या वेळेमध्ये ते करायचं आहे, याच्यासाठी करायचं आहे. राईट. येस सर. चालेल. मला मग आता वेळापत्रक आणि तुमचं काय सांगितलं की हा पाढे टेबल्स, मला याचे फोटो जे आहेत तर ते तुम्ही किती दिवसात टाकू शकता? वेळापत्रक तर सर मला भेटलं तर मी 1 2 दिवसामध्ये प्रिपेअर वेळापत्रक बनवून घेईल. पाठ हा, करण्यासाठी सर ऍटलिस्ट एक एक आठवडा तरी लागेल सर. चालेल. आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि तुम्ही सांगितलं की माझी महत्वाची चुकी काय आहे, की मॅथ मध्ये मला प्रॉब्लेम आला, म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेटर जे आहे ना तर ते इथे डेव्हलप करायचं. ठीक आहे. येस सर. ओके. ओके, चला आता पुढचे जे मेंबर आहेत तर त्यांच्याशी एकदा चर्चा करूया. बाकी नेहा, नेहा जी, अनम्यूट करा स्वतःला. यस सर. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. सर हा केलाय अनम्यूट. हा हा. तुमचा कॅमेरा चालू करू शकता इफ यू आर आय मीन कम्फर्टेबल विथ दिस, सर देन अँड देन सर ओनली. कॅमेरा चालू करू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही, पण माझा छोटा बेबी असल्यामुळे मला खूपच त्रास देऊन राहिलाय हा आज. अच्छा ठीक आहे. मुलांचं लहान लेकर त्रास नाही देणार मग कोण देणार? बाय द वे, तुम्ही कुठून आहात हो. मला सांगा. मी गोंदियावरून आहे, गोंदिया जिल्हा. बर बर, ही मीटिंग मी रेकॉर्ड पण केली तर चालेल? हो सर चालेल.
युट्यूबला जर टाकायचं असले तर टाकू शकतो मी? हो सर, टाकू शकता. ऑलराईट, ऑलराईट, ऑलराईट. नाव तुम्ही आता मला सांगा, नेहाजी, तुम्ही गोंदियावरून आहात आणि या अगोदर तुम्ही कुठली एक्झाम दिलेली आहे का? या अगोदर तलाठीची एक्झाम दिली आहे, पण माझं कसं आहे सर, मी 2 वर्ष अगोदर तलाठीची एक्झाम दिली होती हा हा आणि माझं लग्न झाल्यापासून आता रिसेंटली मी एक जलसंधारणचा पेपर दिली आहे. पण माझ्या बरं. लग्नापासून माझी स्टडी बरोबर नाहीये. हा हा हा. म्हणजे राईट. कंटिन्युअस नाहीये. म्हणजे वाचलं पण आहे तर थोडाफार. त्या दरम्यान जास्त पेपर देण्यात नाही आलेत माझे. फक्त एक आता लास्ट दिलं होतं मागच्या महिन्यात जलसंधारणचा पेपर. जलसंधारणची कुठली तुम्हाला धर्मादायची म्हणायचं आहे का? नाही, सॉरी जीवन प्राधिकरणचा पेपर हा, दिला मी होता. तेच म्हटलं, कारण जलसंधारणची आणखी जाहिरात आली नाही. विद्यार्थी जर युट्यूबवर हो, पाहिले ना तर हो. म्हणतील, अरे जलसंधारणची हो, येऊन हो. पण गेली मॅडम, मी पण सॉरी सर. जीवन प्राधिकार. ऑलराईट, जीवन ऑलराईट, ऑलराईट. जीवन प्राधिकरण. ठीक 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 आहे. बरं. मग मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही तलाठी दिली होती तर त्यावेळेस तुम्हाला किती मार्क्स होते? सर मला 146 होते. 146. तुम्ही हो. एवढं सगळं करून तुम्ही आयुष्याच्या अगोदरच ऑलरेडी भरपूर लढाया तुम्ही लढत आहात. तुम्ही एक आई आहात, सून आहात, वाईफ आहात. ठीक आहे, सासू सासरे सगळ्यांचं करावं लागत असेल तुम्हाला. या सगळ्यातून हो. स्वतःच्या स्वप्नासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे. तुमच्याकडे हो. वेळेची कमतरता आहे. एक सक्सेसफुल होणारा विद्यार्थी आणि जे अनसक्सेसफुल आहे, दोघांकडेही वेळ सारखाच असतो. पण आपण तो वेळ वापरतो कसा यावरती डिपेंड आहे. आपलं आयुष्य इथून पुढे चांगलं होणार आहे की जसं आहे तसंच राहणार. बरोबर? पुढे चालून तुमच्या मुलांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे की नाही, माझी आई इतका स्वाभिमानानं तिनं स्वतःचं स्वप्न जपलं. एका हातात मला सांभाळलं आणि एका हातात स्वप्न तिनं तपासलं आणि मेहनत केली. आज माझी आई तलाठी आहे किंवा ग्रामसेवक आहे किंवा पुढं येस, काय इथे इथे जर आग लागली, इथं जर स्वप्न जर मोठे असले ना, मग ते इथं झालं. राईट? हो. बरं, मला सांगा मग आता तुम्हाला अशा कुठल्या 3 गोष्टी कराव्या लागणार आहे की ज्याने तुम्हाला असं वाटतं की तुमचं आगामी तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं? 3 तुमच्या हॅबिट्स. म्हणजे सर ॲक्चुअली मला हे तुमचा कोर्स पण सजेस्ट माझ्या भावानेच केला आहे, की ओके. म्हणजे अभ्यास तर आपण करतो, पण ते हम्म, हम्म, प्रॉपर होत नाही. हम्म, तर हम्म, हम्म, त्याच्यासाठी चांगलं मार्गदर्शन म्हणजे या सरां थ्रू घ्या. म्हणजे आता कसं आहे माझं लेक्चर बघणं व्यवस्थित होत नाही YouTubeवर, काही नाही. तर भैय्याने सांगितलं, की म्हणजे या सरांचा गाईडन्स पूर्णपणे घ्या. म्हणजे हम्म, जसं जसं सांगतात ॲट लीस्ट 100 मधून 80-70% तरी करा बरोबर. व्यवस्थित. म्हणजे ते हम्म, अभ्यासक्रम आपला बरोबर होईल. हम्म, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे हां, की अभ्यासक्रम तुमचा कन्सॉलिडेट नाही, रॅन्डम आणि डिसऑर्गनाइज होतो. तुम्ही कुठल्याही युट्यूबवर व्हिडिओ हां, गेले की कुठलेही पाहिजे, अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. हां. म्हणजे लास्ट टाइम तुम्हाला म्हणजे तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. ओके, गॉट इट. हो. दुसरं आणखी काही चेंज करावं असं वाटत असेल की ज्याने तुम्हाला वाटतं की होईल आपलं सिलेक्शन आणखी? सर मॅथ्स माझा तेवढा फास्ट नाहीये. मॅथ्समध्ये खूप वेळ जाते. पाढे कितीपर्यंत येतात तुम्हाला? पाढे मला 15 पर्यंत. हा, तुमचे 30 पर्यंत पाढे व्हायला पाहिजे. 30 पर्यंत पाढे कधीपर्यंत हो. होतील पाढे? 30 पर्यंत हम्म. सर मला 2 वीक लागतील. ठीक आहे, इट्स जर ऑलराईट, इट्स जर ऑलराईट. लवकर झाले तर हां. हा, झाले. कोणी केलं, नशिबानं केलं, या माइंडसेट मध्ये. ठीक आहे, आय नो यू आर एक्स्ट्रीमली बिझी इन युअर लाईफ, बट 2 वीक्स खूप जास्त आहेत. हो, पुढच्या संडे पर्यंत करा. ठीक आहे. हो. 14चा टेबल म्हणून दाखवा मला, 14चा पाढा. 14 एके 14, 14 दुने 28, 14 तिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 80, 14 अरे 14 14 पंचे 70. 14 पंचे 70, 14 सकम 84. तर विसरत आहे मी. ठीक. थोडा रिवाइज म्हणजे करावं लागेल मला. रिवाइज करा. आय गेस की तुमचे 10 पर्यंत पाढेपाठ आहेत. 11चा असेल कदाचित. 12, 13, 14 रिव्हिजन करा आणि नंतर मग 30 पर्यंत पाढेपाठ झाले पाहिजे. तुम्ही जर हो सर. रेसमध्ये मागं पडलात ना तर तुमच्या मनामध्ये ते गिल्ट नको राहायला की छोटे छोटे टास्क माझ्याकडून होत नाहीये. कॅल्क्युलेशन जर फास्ट आले कसं करणार? जे सिलेक्शन हो होतात सर. ना, जे सिलेक्ट होतात ना पोरं, त्यांचे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, पाढे असे फास्ट असतात.
बरोबर? हो सर. चालेल. मग आता मला तुमचा अभ्यासक्रम तुमचा लिहिलेला आणि तुमचं टेबल वगैरे जे आहेत जिथं तुम्ही अभ्यास करणार आहात तर त्याचा मला फोटो उद्यापर्यंत टाका. वेळापत्रक, तर मी सकाळी हे करणार ते करणार, काय काय कसा कसा अभ्यास करणार. ठीक आहे. ठीक आहे सर. सकाळी उठून देवाची पूजा करल्यानंतर सगळं घर झोपलेलं असेल, पण त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे. हो ठीक आहे सर. ओके, चालेल. ही हो ठीक आहे सर. जिद्द ठेवा, मेहनत ठेवा. मी तुमचा हो मोठा भाऊ, छोटा भाऊ तुमच्या सोबत आहे. ऑलराईट. ठीक आहे सर. ठीक आहे सर. ओके, चलो. नेक्स्ट थँक्यू. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट. तनिष्का. तनिष्का जी. हाय सर. हाय हाय. तनिष्का, कुठून बोलता आहात तुम्ही? मुंबईवरून सर. अच्छा, मुंबईवरून बोलतात. हा, बर. आणि काय तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे? तर माझं BA जॉग्राफी मधून झालंय. मी ज्वेलरी डिझायनर आहे. मी वर्किंग पर्सन आहे. बर. तुमचं हो सर. जिओग्राफी झालेलं आहे आणि तुम्ही ज्वेलरी मध्ये करता. फार क्रॉस ओव्हर आहे. एवढं कमी. येस सर, ज्वेलरी डिझाईनचा मी कोर्स केला बिकॉज लॉकडाऊन वगैरे होतं त्या टाइम मध्ये, हम्म. कोविडच्या टाइम मध्ये मी ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला सर. बर बर. या अगोदर आणि मी कुठली काम परीक्षा? करत ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं सर. ओके ओके ओके. ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे तुमचं? BA जॉग्राफी BA झालेलं आर्ट्स आहे. ठीक मधून. आहे. ठीक. म्हणजे येस. तुम्हाला मॅथ आणि इंग्लिश हे दोन विषय हार्ड जाणार. मॅथ्स पण जायचं पण इंग्लिश खूप हार्ड जातं. ठीक आहे. इंग्लिशचं टेन्शन नका घेऊ, इंग्लिशसाठी मी आहे. ठीक आहे. बिगिनर पासून हो आपण सर. सुरुवात करू. मॅथसाठी पण आपलं स्पेशल मॅथ आणि रिझनिंग जे आहे ना, तर ते तुमचे म्हणजे असे हे होते. पाढे कितीपर्यंत पाठ आहे तुम्हाला? 20 पर्यंत. ऑनेस्टली मी मी म्हणायला लावेल बरं का इथंच. हा सर, 20 पर्यंत पाठ. सांग. 17चा पाढा म्हणा. 17 के 17, 17 दुने 34, 17 ते 51, 17 64, 17 85, 17 102, 37 119, 37 136, 97 153, 97 170. अच्छा, बर. ठीक आहे. वेल डन. ना आता येस. तुम्हाला 30 पर्यंत पाढेपाठ करायला किती दिवस लागू शकतात? 4-5 days सर. चॅलेंज ऍक्सेप्ट करा. 5 दिवसामध्ये मला पाढेपाठ असायला पाहिजे. ऑफकोर्स आता हो सर. तुम्हाला त्याच्या अगोदर तुमचा वेळापत्रक जो आहे तर तो टाकायचा आहे. आणि सिलेबस तुम्ही लिहिला आहे का पूर्ण? नाही सर, चालू आहे. म्हणजे वर्किंग प्रोसेस असं लिहित आहे. हा, ठीक आहे. सिलेबस लिहून ठेवायचा आणि जो आपला टॉपिक आहे, ठीक आहे, जो आपला टॉपिक वीक आहे, ठीक आहे, हो. त्याच्यावर 1 स्टार लिहायचं. ज्या वेळेस ओके. तुमचा टॉपिक पूर्ण कम्प्लीट होईल त्यावेळेस त्याच्यावर 3 स्टार लिहायचं. मी ओके पाहायला सर. येणार नाही. तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहायचं. ठीक आहे. हा एक वेगळा हो. चेंज आहे तुमच्या लाईफ मध्ये. ठीक आहे. हो आणि सर. रिझल्ट याचा गोड झाला पाहिजे. हो सर, नक्की. मी माझं 100% द्यायचं ट्राय करणार. बिलकुल 100% द्यायचा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की आणखी कुठल्या पॉइंट वरती, ऍस्पेक्ट वरती तुमचं काम जर झालं तर तुमचं सिलेक्शन लवकर होऊ शकतं? सर माझं इंग्लिश मी जर प्रॉपर केलं ना तर माझं हम्म. मॅथ्स मराठी व्यवस्थित आहे. हिस्ट्री पण ओके ओके. फक्त जीके जीएस इंग्लिश तर वरती तुम्हाला मला काही प्रॉब्लेम नाही. जीके जीएस चा तुम्हाला हो काही सर. प्रॉब्लेम नाही. नाही सर, एकदा रीड केल्याच्या नंतर ना समजेल कन्सेप्ट वगैरे त्या GS दोन चालू घडामोडी रीड केला तर. फक्त हम्म. इंग्लिश खूप वीक आहे सर माझं, ग्रामर स्पेशली. अच्छा अच्छा, बर. तुम्हाला करंट अफेअर साठी ना तुम्हाला चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनी हे कसं ट्रेन करायचं हो. मी पुढच्या एका याच्यामध्ये सांगणार आहे. स्पेसिफिकली आपल्या VIP स्टुडंटसाठी ना एक प्रीमियम व्हिडिओ घेईल मी. त्यामध्ये कोणकोणते प्रॉम्प्ट टाकायचे, कोणत्या विषयासाठी कोणता प्रॉम्प्ट टाकायचा, आणि सकाळी 7 वाजता जर चॅट जीपीटी आणि जेमिनीला सांगितलं की मी या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत ते 10 टॉपिक्स मी देणार आहे तुम्हाला, ते त्या प्रॉम्प्ट हो. मध्ये असेल. त्या प्रॉम्प्ट मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला रोज सकाळी 10 वाजता किंवा 7 वाजता तुम्हाला चॅट जीपीटी आणि जेमिनी कालच्या झालेल्या चालू घडामोडी तुम्हाला देईल. त्याचं कारण, त्याचे परिणाम काय होणार आहे आणि ती घटना जी आहे तर ती साध्या सिंपल शब्दामध्ये देईल. देन तुम्हाला त्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 प्रश्न येतील आणि 12-15 तुम्हाला वन लाईनर सुद्धा येतील. इथून पुढे करंट अफेअर साठी कोणत्याही शिक्षकाचे व्हिडिओ पाहायची गरज नाही पडणार. तुम्हाला सोप्यामध्ये 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ते फक्त वाचायचं आहे आणि येस नोट्स जे आहेत ना तर त्या बनवायच्या. 1 वर्षभराचं करंट अफेअर करायचं. इंग्रजीसाठी मी तर आहे, तुम्ही इंग्रजीचं लेक्चर तर पाहिलेच असतात, बरोबर? हो सर. मार्क्स हो किती सर. पाडायचे आहेत आपल्याला?
190 प्लस सर. तर आणि तरच सिलेक्शन होणार आहे, नाही तर नाही. ठीक आहे. ओके. ओके, चला मला आता तुमचं डिटेल्स यायला मी उद्यापर्यंत वाट पाहतो, नंतर तुमचं टाकून. हो ठीक आहे. सर, नक्की. ओके ओके, ओके. चला वैभव 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 महाजन. वैभव वैभव आवाज येतोय तुम्हाला? विद्याजी प्लीज अनम्यूट करा विद्याजी. येस सर. विद्याजी येस, जस्ट अ मिनिट. हा, तुमचा व्हिडिओ सुरू करा तुम्ही. आय मीन इफ यू आर कम्फर्टेबल विथ दिस. येस सर. ओके ओके ओके, मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो येस सर. आणि युट्यूबला टाकायचा असेल तर टाकू शकतो. हो सर. ओके, थँक्यू. नाव प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सर मायसेल्फ विद्या शिंदे. माझं BSc स्टॅटिस्टिक्स मधून ग्रॅज्युएशन झालंय आणि मी नगरवरून आहे. बर. आणि मी सध्या सध्या तलाठी आणि होस्ट. हा, तुम्ही या अगोदर कुठला एक्झाम किंवा पेपर दिलेला आहे का? सर मी बँकिंगचं प्रिपरेशन करत होते. बर. माझं प्री क्लिअर झालंय पण मेन्स नाही होतंय आणि त्यासोबत मग मी आता MPSC आणि हे तलाठीचं प्रिपरेशन स्टार्ट केलंय. बर, तुमचं ग्रॅज्युएशन सायन्स मधून झालेलं आहे, तुम्ही बँकिंगचं करता, म्हणजे इंग्रजी आणि मॅथ तुम्हाला सोपं जायला पाहिजे, राईट? हो. तुम्हाला हो. प्रॉब्लेम फक्त व्याकरणामध्ये येत असेल मराठीच्या आणि GKGS. GKGS मध्ये खूप वीक आहे सर. बरं, या हो. अगोदर जे पेपर दिला होता त्यामध्ये किती मार्क्स पडले तुम्हाला? कंबाईनचा तर 25चा ग्रुप बी दिला, त्यात 20 स्कोर आहे सर फक्त. म्हणजे माझा स्टडी काय नव्हता, फक्त मी मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह केलं. बर, आता यावेळेस काय वेगळं करणार आहात? तुम्हाला तुमच्या बुद्धीने सुचतंय का? मी तर तुम्हाला सांगणारच आहे, बट तुम्हाला तुमचं सुचतंय का ते पण मला सांगा. म्हणजे लास्ट टाइम मी जर माझ्या या चुका जर नसता केल्या तर कदाचित माझं मेन्स पर्यंत म्हणा किंवा माझं सिलेक्शनही झालं. अशा कोणत्या चुका आहेत तुमच्या? सर GS वर फोकस करायला पाहिजे. फोकस, अच्छा. नाही, ठीक आहे. आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की तुमचा वेळ जास्त तुम्ही मोबाईल मध्ये स्पेंड केला, आळसावलेल्या स्थितीमध्ये अभ्यास केला, की तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं? कोणत्या मेंटल आम टॉकिंग सर अबाउट युअर कन्सिस्टंट मेंटल नाही राहतंय. कन्सिस्टन्सी नाही. हा, म्हणजे कन्सिस्टंट नाही राहतंय. म्हणजे आता 2 दिवस जर एखाद्या शिक्षकांचं लेक्चर आवडलं तर येस 2 दिवस करणार, तिसऱ्या दिवशी नॉर्मल. हो. इंस्टाग्रामला अकाउंट आहे? हो सर आहे. जर इंस्टाग्राम मी सांगितलं तुम्हाला बंद करायचं आहे, करू शकता? हो सर, तसं इन्स्टावर एवढे ऍक्टिव्ह नाहीये मी. ऍक्टिव्ह नाही, करू माणूस शकतो. ऍक्टिव्ह म्हणजे पोस्ट करणं म्हणजे ऍक्टिव्ह नाही, म्हणजे पाहणं कमी करा. ठीक आहे. हो ओके. सर. स्क्रीन टाइमचा तुमचा, मला जर मी तुम्हाला जर सांगितलं की मला एक स्क्रीन टाइमचा तुमचा स्क्रीनशॉट टाकू शकता? येस. कारण हो तुमचा सर. स्क्रीन टाइम सुद्धा अनालाइज करायचा आहे. म्हणजे तुम्ही लेट्स से की डेली जर तुमचे 5-6 तास जर तुमचे जर त्याच्यात जात असाल, तुमचा व्हॅल्युएबल वेळ जर तुमच्याकडे जर जात असेल तर तुमचं काय म्हणतात की गोल अचीव नाही होणार ना, बरोबर आहे? येस. आज हो जर सर. समजा आज जर तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस तुम्हाला परत मिळतोय आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याशी रिलेटेड काहीतरी चांगलं करायचं आहे, काय केलं असतं तुम्ही? आज म्हणता का स्वतःला की वेळ वाया गेलेला आहे? हो सर. राईट. सक्सेसफुल माणसांची ही जी थॉट प्रोसेस असते ना, तर ती आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे आणि त्या पद्धतीने स्वतःच्या बॉडीला काम करण्यासाठी आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. अभ्यासक्रम काही खूप विशेष खूप मोठा नाहीये. ठीक आहे. ते आरामशीर तुम्ही करू शकता. फक्त तुमच्या ब्रेनला एलिव्हेट करायचं आहे त्या झोन मध्ये. कम्फर्ट झोन मधून माणसं कधीही घडलेले नाही.
जोपर्यंत तुम्ही पॅनिक होणार नाही, जोपर्यंत तुम्ही पेन फील करणार नाही, त्या वेदना होणार नाही, ठीक आहे, तर तोपर्यंत तुमचा ब्रेन जो आहे ना तर तो चालत नाही. ठीक. आज जर तुमची जर समजा तलाठी भरतीचा जर एक्झाम झाली, तुमची टेस्ट झाली, तर तुम्हाला काय वाटतं की किती पर्सेंट तुमचं बरोबर येऊ शकतं? म्हणजे पर्सेंटेज वाईज सांगा. सो मी म्हणजे आता टेक्स्ट बुकचे मार्क्स देते. सो माझा स्कोर 120 to 138 हायेस्ट आलेला आहे. अच्छा, म्हणजे तुमचा 70% तुमचा विनिंग रेट आहे, राईट? आपल्याला कितीपर्यंत जायचंय? 190 प्लस. ऍव्हरेज स्टुडंट, मोस्ट ऑफ द स्टुडंट, जर समजा आता तलाठी भरतीला जर समजा लेट्स से की 15 लाख विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला ना, तर त्यापैकी 10 लाख विद्यार्थी 120 ते 160च्या दरम्यान असतात. समजतंय तुम्हाला ही ऍव्हरेज मुलांची कंडिशन आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. 138 ला 170, नंतर 170 ला 180, 85, 90, नंतर 190 कन्सिस्टंट ठेवायचं. अभ्यासक्रम तुमचा लिहायचा आहे. तुमचा अभ्यासक्रम एकदा कन्सेप्ट ओरिएंटेशन झाल्यावर त्याच्यावरती टिक मार्क करायचा, ठीक आहे. नंतर ज्यावेळेस तुम्हाला त्यावरती टेस्ट वगैरे असेल, तुम्हाला स्वतःच इव्हॅल्युएशन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की माझा 3 स्टेप मध्ये करायचा आहे. 1 स्टार म्हणजे माझं 30% ही कन्सेप्ट झालेली आहे, याच्यावरती कसाही प्रश्न आला तर मी क्रॅक करू शकते. 2 स्टार म्हणजे माझं रिव्हिजन पण झालेलं आहे. 3 स्टार जोपर्यंत होत नाही तुमच्या त्या कन्सेप्टला, तोपर्यंत आपल्याला ती कन्सेप्ट रगडायची आहे. PYQ, कन्सेप्ट, बाकी सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मीन वाईल तुम्हाला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन साठी मी आहे, ठीक आहे. आहे माझ्यावर विश्वास? हो सर. माझ्यावर विश्वास ठेवण्या अगोदर तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे? हो सर. बिलकुल. आपल्याला दिवस जर बदलायचे असतील ना, तर आपल्याला आपली मेहनतच तारणार. माझ्यासारखा कुठलाही शिक्षक येऊन जादूची कांडी फिरवून पुस्तक किंवा ज्ञान तुमच्या डोक्यात घालणार आहे का? नाही. तुमचं तुम्हालाच करायचं आहे. मी फक्त तुम्हाला रस्ता दाखवतोय. मी थोडंसं पर्सनल लेवलवरती येऊन बोलतोय ना, कदाचित मला असं वाटतं की माझे शब्द आणि हा जो एक्सपिरियन्स आहे, तर हा तुम्हाला थोडंफार एनर्जी देईल, चालना देईल. तुम्ही जे म्हणतात ना की कन्सिस्टन्सी, कन्सिस्टंट राहील. तुम्हाला जेव्हा कधी वाटलं की आज अभ्यास करा वाटत नाहीये, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्रामला मेसेज करा किंवा तुम्ही कॉल करू शकता. म्हणजे कॉल जर नाही रिसिव्ह झाला तर मेसेज, ठीक आहे. आय एम काउंटिंग ऑन यू. 2026च्या एक्झाम मध्ये तुमचं व्हायला पाहिजे, कारण 138 तुमचा स्कोर येतो आहे. तुम्हाला फक्त थोडासा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन. ऑलराईट? चलो, आणखी कोणी राहिलंय का आता? कौस्तुभ? येस. हा, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, सकाळी आपलं बोलणं झालं होतं. माईक माझा चालू एक करा प्रश्न आणि असा होता. हा येस, बोला. सर, बाहेर असल्यामुळे थोडं ट्रॅफिकचा आवाज येणार. ऑलराईट, हरकत नाही, बोला. सर, एक म्हणजे एक टेंटेटिव्ह प्लॅन पाहिजे होता आपल्याला, टाइम टेबल सारखा, की नेमकं लाईव्ह लेक्चर्स, तुम्ही म्हटलं की लाईव्ह लेक्चर्स आपले 40% आहे आणि ऑलरेडी रेकॉर्डेड 60 to 70% आहे. तर मग जे ऑलरेडी रेकॉर्डेड आहे त्याचा तर प्रश्नच नाही, पण जे लाईव्ह होणार तर ते कोणत्या टॉपिकचे होणार आणि कोणत्या डेटला होऊ शकते, एक टेंटेटिव्ह प्लॅनिंग. ओके, गुड क्वेश्चन. ओके, वेल डन, गुड क्वेश्चन. ना आता तुम्हाला लाईव्ह जे मिळणार आहेत ना, लाईव्ह मध्ये संपूर्ण सिलेबस A to Z तुम्हाला लाईव्ह मध्ये मिळणार आहे. पण तुम्ही ऑलरेडी, मला वाटतं तुम्ही अमरावतीहून बोलताय, राईट? हा, वरुडवरून, अमरावती जिल्हा, बरोबर. हा, आणि तुम्ही या अगोदर पण एक एक्झाम दिलेली आहे बहुतेक? नाही, एक्झाम नाही दिली. नाही दिली का? ओके, ऑलराईट. एनिवेज, काही टेन्शन नाही. तुम्ही जर समजा आता तुमचं जर डोकं जर थोडंसं चांगलं चालत असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला जर पुढचे जर टॉपिकचा जर अभ्यास करायचा असेल, तर नुसतंच लाईव्ह दिल्यानंतर तुम्हाला उगाच वेठी धरून तुमची जी बुद्धी कौशल्य आहे त्याच्याशी न्याय होणार नाही. म्हणून पुढचं तुम्हाला जर पाहायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपण रेकॉर्डेड ठेवले आणि दररोज 10 ते 12 किंवा यामध्ये वेळ जो आहे ना, तर तो एक हप्ता मागे पुढे चेंज होऊ शकतो. आता पुढच्या वीक मध्ये तुमचे 11 ते 1 असे लेक्चर आहे आणि आपण सकाळी घेणार होतो, पण बऱ्याचशा महिला वगैरे त्यांनी सांगितलं की सर आमचं थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे, थोडंसं स्वयंपाक वगैरे या गोष्टी आहेत. मग 11 ते 1 ठीक आहे म्हटलं, 11 ते 1 या वेळेमध्ये
ठीक आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला लाईव्ह करायचं आहे, कारण की मोटिवेशन सुरुवातीचे 21 दिवस मी सांगितलेले ना, 21 दिवस तुम्हाला स्वतःवरती काम करावंच लागणार. ठीक आहे. आणि 11 ते 1 फक्त जे तुमचं लाईव्ह 11 ते 1 मी आलो त्यावरती. 11 ते 1 तुमचं सकाळचं सेशन 2 लेक्चर आणि संध्याकाळी 8 ते 10 2 सेशन, असे 4 सेशन. मीनवाईल तुम्हाला मध्यंतरी तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमचे क्लास किंवा तुमचा सेल्फ स्टडी करायचा. येस, असा तुमचा प्रश्न येईल. ओके सर. हा सर, बस मला तेच बोलायचं होतं. जसं तुम्ही आता म्हटलं की जे आपले लाईव्ह होणार, तर त्याचा एक आपल्याला एक टेंटेटिव्ह टाइम टेबल, जसं 2 महिन्यामध्ये किंवा कसं लाईव्ह मध्ये नेमके कोणते लेक्चर्स आपण कोणत्या दिवशी ठेवणार, एक टेंटेटिव्ह फक्त एक ते जर असलं तर प्लॅनिंग करायला योग्य जाणार. कारण की माझी जॉब पण असतो आणि ते रेकॉर्डिंगचं मग आपण कोणता टॉपिक घ्यायचा, कोणत्या दिवशी घ्यायचा आणि मग त्याला लाईव्ह सोबत मॅच कसं करायचं, आपले क्वेश्चन्स पण सॉल्व्ह झाले पाहिजे. तर त्या हिशोबाने एक टेंटेटिव्ह प्लॅनिंग पाहिजे. करायसाठी एक टेंटेटिव्ह टाइम टेबल हवा होता. एक्झॅक्टली. आणि हा तुमचा जो इश्यू आहे ना, हा खूप चांगला ऍड्रेस केला तुम्ही. कारण मॅथच्या बाकीच्या विषयांचं थोडंसं आहे, पण मॅथ आणि इंग्लिशचे जे टॉपिक आहे ना, तर ते फार इम्पॉर्टंट आहे. कारण वर्ड बेस्ड ग्रामर घेणं आणि नंतर जेव्हा सेंटेन्स बेस्ड घेणार तर त्यावरती आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक पॅटर्न आणि फॉर्मेशन असतं, म्हणजे ते लवकर कर. गणिताचं तुमचं डिजिटल सम झालं ना, तर मग नफा तोटा, शेकडेवारी, काळ काम वेग, हे 3-4 टॉपिक जे आहेत ना, तर ते एका मागून एक होते. आता सगळ्या विषयाचे जे शिक्षक आहेत ना, तर ते तुम्हाला एक त्यांचं जे लेक्चर असणार आहे, तर ते ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला सांगत राहतात. डोंट वरी. राईट. ओके सर. ओके सर, थँक्यू. ठीक आहे, चला. बाकी आता मला असं वाटतं की आता झूम रेकॉर्डिंगची वेळ देखील संपणार आहे. तुमचे जे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर ते प्रायमरी आपण यावरती सॉल्व्ह करणारच आहोत. पण येस, हीच मेहनत ठेवा, जिद्द ठेवा आपलं स्वप्न पूर्ण करायसाठी. हा जो वेळ आता सध्याला तुम्ही शर्तीचे प्रयत्न करून प्राणपणाला लावून तुम्ही प्रयत्न करताय ना, तर याचं नक्कीच फळ आपल्याला पुढच्या काही दिवसात आपल्या टेस्ट वगैरे ज्या तर त्या देखील होतील. त्यातून तुम्हाला आणखी एक हुरूप येईल. ठीक आहे. जर कधी काळुंकी आली मनावर, कधी वाटलं, मी तुमचा सखा आहे सोबत. ठीक आहे. मोठा भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे. राईट. थँक्यू सर. थँक्यू सर. येस, कोणी राहिलं असेल तर बोला. हॅलो सर. येस. हॅलो. हा हॅलो बोला. सर मी बोलते सायली. हा बोला. हॅलो. तुमचा कॅमेरा सुरू करा ना, म्हणजे मग मला कळेल. सर. हॅलो. हा बोला ना, बोला. दिसते का सर मी? ऍक्च्युली नेटवर्कचा इश्यू आहे. हा आहात तुम्ही, दिसताय बोला. सर मी सायली सोनार, मी तुम्हाला केला होता सर मेसेज. हा. सर मी एमपीएससी मध्ये कम्प्लिटली बिगिनर आहे सर. ऍक्च्युली मी या अगोदर काहीच नव्हतं केलं. माझं बीसीए आहे सर. तर मला गायडन्स कुठून स्टार्ट करू, काय करू, काही कळत नाहीये. तुम्ही जळगावच्या? हो, जळगाव. तुमच्या जळगाववरूनच ओळखलं मी. जळगाव, धुळे, अंबडनेर. जळगाव. ओके. एनिवे, जर मीटिंग जर मध्यंतरी जर संपली ना, कारण 1च मिनिट बाकी आहे, मला कॉल करा किंवा मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सांगेन. ठीक आहे. हो. ओके. स्वतःचं वेळापत्रक आणि तो अभ्यासक्रम लिहिलाय का तुम्ही अगोदर, मला ते सांगा. हो सर, वेळापत्रक लिहिलंय मी. लिहिलंय ना? ठीक आहे, चालेल. मी काय करतो, आता ही मीटिंग संपणार आहे आणि अर्ध्यातून तुम्हाला सांगितलं आणि अर्ध कट झालं की तुमच्या ह्याच्यातून जाईल आणि मी काय सांगायचं ते पण विसरून जाईल. ही मीटिंग थांबवतो आणि तुम्हाला फोनवरती मी समजावतो. ऑल राईट. गिव्ह मी अ कॉल. ठीक आहे. चलो. आशा करतो युट्यूब वरील सर्व विद्यार्थ्यांना देखील थोडंसं आवडलं असेल की कशा पद्धतीने या मेंटरशिप बॅच मध्ये कुठल्या लेवलनं आपण विद्यार्थ्यांच्या त्याच्यासाठी काम करणार आहोत, रिझल्टसाठी काम करणार आहोत. मी माझे रिझल्ट काय म्हणता येईल की माझे जे प्रयत्न आहेत तर ते तुमच्यासाठी किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला दिसत असतील. येस, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर मी खाली लिंक देणार आहे. येस, तुम्ही जॉईन करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, राम राम.